नमस्कार, मी हेमंत देसाई यूट्यूब ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपल्याला बोलायचं ते बांगलादेशबद्दल। बांगलादेश हा आपला शेजारी देश आहे आणि बांगलादेशची निर्मितीच भारताच्या प्रयत्नांमुळे म्हणजे भारताच्या सहाय्यामुळे इंदिरा गांधींच्या दूरदृष्टीमुळे झाली। इंदिरा गांधींनी अमेरिकेशी पंगा घेतला, रशियाचं सहकार्य घेतलं आणि अमेरिकेने 7वं आरमार आपल्या इथे धाडलं। त्यांचं अशी धमकावण्याचा प्रयत्न केला भारताला, पण भारताने अमेरिकेला न जुमानता बांगलादेशच्या मागे म्हणजे बांगलादेशच्या निर्मितीमागे सगळे यशस्वी प्रयत्न केले। बांगलादेशची निर्मिती झाली पाकिस्तानमधनं। पाकिस्तानचे 2 तुकडे, पाकिस्तानवरती अखंड पाकिस्तानवरती खरा सर्जिकल स्ट्राईक काँग्रेसच्या इंदिरा गांधींनी यशस्वीपणा केला आणि जगामध्ये सुद्धा तो योग्य मेसेज गेला आणि इंदिरा गांधींचं कणखर आणि बुलंद नेतृत्व कसं आहे हे लोकांना कळलं। पण आज आपल्याला आधी आजच्या काळाबद्दल बोलायचं आहे आणि मग भूतकाळात शिरायचं आहे। आज असं आहे की शेख हसीना यांना त्या देशामधून पलायन करून भारताच्या आश्रयाला यायला लागलं। इथून त्या ब्रिटनचा व्हिसा मागत होत्या, ब्रिटनमध्ये परवानगी मागत होता, आश्रय मागत होत्या, पण त्यांना साफ नकार मिळाला। अमेरिकेने सांगितलं आम्ही काय आश्रय तुम्हाला देणार नाही, कारण त्यांची भूमिका अमेरिकेच्या विरोधाची होती असं अमेरिकेला वाटलं। मग आता बेल्जियम का फिनलंड का कुठला देश ते त्या ठरवतील आणि भारतामध्ये कायमस्वरूपी काही ते राहू शकणार नाहीत। याचं कारण शेख हसीना आणि त्यांचे वडील मुजीबुर रहमान हे भारताचे मित्र समजले जातात। पण आज बांगलादेशमध्ये लष्कराची सत्ता येईल का अन्य कुठल्या पक्षाची सत्ता येईल, कोणाची सत्ता येईल हे माहिती नाही। आणि अशा वेळी बांगलादेशमध्ये ज्यांना पोबारा करायला लागला त्या हसीना यांना आपण आश्रय दिला तर उगाचच आपले आणि बांगलादेशचे संबंध बिघडतील। कुठल्याही देशांचे संबंध हे व्यक्तीशी आधारित नसतात। आपले लॉंग टर्म हित बघायला लागतं आणि त्या दृष्टिकोनानं जे कोणी सरकार असेल त्याच्याशी सरोख्याचे संबंध ठेवण्याच्या दृष्टीने शेख हसीना इथे न राहणं जास्त, त्यांना आसरा न देणं जास्त काळ हे आपल्याही हिताचं असेल आणि शेख हसीना यांनाही हे समजेल। आता बघा, आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय बांगलादेशमध्ये, तर तिथे इस्कॉनच्या मंदिरावर, हिंदू मंदिरांवरती हल्ले झालेले आहेत। हिंदू व्यापारी असतील, हिंदू धर्मातले लोक जे बांगलादेशचे अधिकृत नागरिक आहेत त्यांच्यावरती हल्ले होत आहेत। सत्ताधारी पक्ष आत्तापर्यंत जो होता आवामी लीग, त्यांच्या नेत्यांवरती कार्यकर्त्यांवरती तुफान हल्ले होत आहेत, त्यांच्या घरांवरती हल्ले होत आहेत, जाळपोळ होती आहे आणि धिंगाणा घातला जातो, अक्षरशः नंगा नाच घातला जातो। शेख हसीना यांचं निवासस्थान तर लुटलं, आपण बघितलं जसं श्रीलंकेमध्ये सुद्धा अध्यक्षांच्या प्रासादात जाऊन लोकांनी हायदोस घातला होता, मिळेल त्या वस्तूंची लुटालूट केली होती, तसंच इथे झालं। आपल्याला माहिती आहे का नाही माहीत नाही तरुण प्रेक्षकांना, पण अफगाणिस्तानमध्ये जे नजीब म्हणून अध्यक्ष होते तिथे ते डाव्या विचारांचे होते, पण तिथे जेव्हा तालिबानी राजवट आली आणि मग त्यांनी नजीब यांना फाशी दिली अक्षरशः। ज्याप्रमाणे मुसोलिनी यांना ठार मारून, जे फॅसिस्ट होते, ठार मारण्यात आलं त्यांना आणि उलटं टांगण्यात आलं, गोळ्या झाडण्यात आल्या त्यांच्यावर। लिबियाचे गदाफी जे अध्यक्ष होते त्यांच्यावरती गोळ्या चालवण्यात येऊन त्यांना अक्षरशः मला वाचवा वाचवा असं आरडाओरड करायला लागली, पण गोळ्या घालण्यात आल्या त्यांना, कारण तेही अतिशय कट्टर दहशतवादी होते। ते जरी लिबियाचे सर्व होते तरी अलीकडच्या या घटना आणि इराकचे अध्यक्ष सद्दाम हुसेन यांचे पुतळेसुद्धा जमीनदोस्त करण्यात आली, त्यांना फाशी देण्यात आल्यानंतर हे सगळ्यात अलीकडच्या काळातला हा इतिहास आहे। जर हसीना या बांगलादेशमधनं पळाल्या नसत्या, त्यांना केवळ 45 मिनटं म्हणजे पाऊण तास दिला लष्कराने आणि सांगितलं की तुम्हाला आम्ही वाचू शकत नाही, 45 मिनटात काय ते सगळं सामान पॅक करा निघायचं। जर त्या गेल्या नसत्या तर त्यांची काय हालत झाली असती याची आपण कल्पना करू शकतो। आणि बांगलादेश आणि भारताचे संबंध मैत्रीचे वृद्धिंगत होण्यामध्ये हसीना यांचा मोठा हात होता।
त्यामुळे त्यांना संकटकाळी आश्रय देणं, जोपर्यंत दुसरा त्यांना आसरा मिळेपर्यंत त्यांना संरक्षण त्यांचं करणं हे आपलंही कर्तव्य आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण आपण आज लक्षात घ्या की हसीना यांचं काय होतं यापेक्षा बांगलादेशमध्ये जे हिंदू आहेत त्यांचं काय होतं, त्यांना संरक्षण मिळतं की नाही, त्यांच्या जीविताचं वित्ताचं संरक्षण होतं की नाही हे आपण पाहिलं पाहिजे. हिंदूंच्या देवळांचंही तिथे रक्षण झालं पाहिजे आणि त्यासाठी आपण बांगलादेशमध्ये सध्या जे लष्कर प्रमुख आहेत त्यांना साथ घातली पाहिजे. साथ घातली. एस जयशंकर यांनी संसदेमध्ये त्याबद्दलचं निवेदन दिलं. शिवाय सर्वपक्षीय एक मीटिंग बोलवण्यात आली, त्याला राहुल गांधीसुद्धा हजर होते. त्यामुळे याबाबत कुठल्याही प्रकारचं राजकारण करता कामा नये असं माझं स्पष्ट मत. हिंदूंच्या देवळांचं तिथे रक्षण झालंच पाहिजे आणि त्यासाठी बांगलादेशने सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे. कितीही हे आता जो जमाव आहे तो अंधाधुंद बेधुंद झालेला आहे आणि त्यामध्ये गुंड प्रवृत्तीसुद्धा शिरल्या आहेत. त्याचबरोबर एकेकाळी बांगलादेशमध्ये ज्यांची सत्ता होती 10 वर्ष, BNP बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी किमान 10 वर्ष बेगम खालिदा जिया यांची 2 टप्प्यामध्ये सत्ता होती. जेव्हा पहिल्यांदा दुसऱ्यांदा त्यांची सत्ता आली, मला वाटतं 2001 साली, त्यावेळी हिंदूंवरती अन्याय अत्याचार झाले आणि एका ठिकाणी तर मी तुम्हाला सांगतो की 200 हिंदू स्त्रियांवरती बलात्कार झाल्याचा जी घटना रिपोर्ट झालेली होती 2001 मध्ये. आणि ही 2001 साली जेव्हा बेगम जिया ज्या बांगलादेशच्या स्त्री पंतप्रधान होत्या त्यांच्या काळामध्ये झाल्या होत्या. त्यावेळी BNPची राजवट होती. अशाच घटना आता जर झाल्या तर त्याचं पर्यवसान आणखीन भयंकर प्रकारामध्ये होऊ शकतं. 1971 सारखंच आज प्रकार झाला तर तिथून निर्वासितांचा ओघ भारतामध्ये येऊ शकतो. त्यामुळे हिंदूंचं तिथे रक्षण झालं पाहिजे यासाठी सर्व प्रकारचं अन्य देशांचं सहकार्य घेऊन सुद्धा बड्या देशांच्या माध्यमातून सुद्धा प्रेशर टाकलं पाहिजे बांगलादेशवर की हा जो जमाव अंधाधुंदपणे हल्लेकर सुटला आहे त्याच्यामधनं हिंदूंचं आणि भारतीयांचं रक्षण झालं पाहिजे. बांगलादेशची लोकसंख्या साधारण 16 कोटी असेल, त्यामध्ये 1 कोटीवरती म्हणजे तुम्हाला सांगतो 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या त्यामध्ये हिंदूंची आहे. 1,31,00,000 हिंदू आहेत आणि बुद्धिस्ट जे आहेत ते 16 लाख आहेत. शिवाय काही शीख आणि अन्य धर्मियांचे लोक असतील. पण तिथे मुस्लिमांची संख्या मोठी आहे, पण हिंदूंची संख्या 1,31,00,000 आणि ते अधिकृतपणे बांगलादेशचे निर्वासित आहेत. आपल्याला माहिती असेल की पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान जेव्हा आपली फाळणी झाली त्या अगोदर जो पाकिस्तान झाला त्यावेळी पूर्व बंगाल म्हणायचो, जो पूर्व पाकिस्तान जो आज बांगलादेश आहे त्यामध्ये बंगाली हिंदू मोठ्या प्रमाणात होतेच. त्यामुळे त्यांचं रक्षण झालंच पाहिजे. आणि शिवाय त्यामध्ये आज जे भारतीय आहेत म्हणजे भारतातून तिकडे व्यवसायासाठी नोकरीसाठी मुख्यतः गेले असे 18,000 भारतीय आहेत आणि त्यामधले मुख्यतः तरुण आहेत जे वेगवेगळ्या क्षेत्रात टेक्स्टाईल असेल, IT असेल यामध्ये काम करत आहेत. त्यांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. जे हिंदू तिकडनं आता ज्यांना जीवित आणि वित्ताचं भीती वाटते ते जर भारतात आले तर त्यांना आपल्याला आश्रय द्यायला लागेल. आणि नवा जो नागरिकत्वाचा जो दुरुस्त कायदा आहे त्यामध्ये निदान हिंदूंना तरी इथे आश्रय देण्याची आपण तरतूद केली आहे. त्या कायद्यानुसार त्यांना इथे आपण आसरा द्यायलाच पाहिजे. कायमस्वरूपीसुद्धा त्यांना आता इथे राहता येऊ शकतं हे लक्षात घेतलं पाहिजे. याचं कुठलंही राजकारण केलं जाता कामा नये. आता दुसरी गोष्ट, आज बांगलादेशमध्ये जे काही घडतं आहे ते कशामुळे घडतं आहे तर शेख हसीना यांनी तरुणांना जे रोजगार आहे त्याचं आश्वासन पूर्ण करू शकल्या नाहीत. त्या बांगलादेशी अर्थव्यवस्था रुळावरती आणणं, प्रगतीपथावरती आणणं यामध्ये त्यांना यश मिळालं. पण करोनाच्या काळामध्ये मोठा फटका बसला बांगलादेशला. अन्य अनेक अर्थव्यवस्थांप्रमाणे त्यांच्या अर्थव्यवस्थांना परिणाम झाला, फटका बसला.
वस्त्रोद्योग त्यांचा अतिशय जगभर प्रसिद्ध आहे. त्यासाठी हसीना यांना दुवा द्यावाच लागेल. त्यांच्या सरकारला चांगलं काम केलं त्यांनी. एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात वाढले, पण करोनामुळे फटका बसला आणि त्यामुळे खाजगी क्षेत्रात जो अगोदरच्या 10 वर्षात 4 वर्षापूर्वीच्या काळात 10 वर्षात खूप मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत होता. मानवी आपण ज्याला म्हणतो मानवी निर्देशांक म्हणजे बाकीचं जो आरोग्य असेल, शिक्षण असेल, अन्य सगळ्या बाबतीत, अर्भक मृत्यू असेल, स्त्रियांवरचे हल्ले कमी असणं, हे सगळ्या बाबतीमध्ये बांगलादेशने अत्यंत लक्षणीय प्रगती केली होती हसीना यांच्या काळात. पण गेल्या 4 वर्षात मात्र थोडासा फटका बसला खाजगी उद्योगांनाही. आणि त्याचबरोबर सरकारी क्षेत्रामधली आरक्षणं जी आहे, ज्यामध्ये 1971च्या बांगलादेशच्या मुक्तीसंग्रामात ज्यांनी भाग घेतला त्यांना जास्त आरक्षण ठेवण्यात आलं होतं. ते आरक्षण जास्त ठेवण्यात आल्यामुळे 30% आणि ते वाढवत गेल्यामुळे बाकीचे जे लोक आहेत ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला, म्हणजे स्वातंत्र्य संग्रामात त्यावेळी 71 साली ज्यांनी भाग घेतला त्यांच्या वारसदारांना आरक्षण होतं. अर्थात इतरांचं आरक्षण कमी झालं, असंतोष वाढत गेला, मग कोर्टात प्रकरणं गेली. पण हा केवळ कोर्टाच्या नावावरती पावती फाडून चालणार नाही. पहिल्यांदा चूक काय केली की हसीना यांनी हे जेवढं आरक्षण ठेवलं गेलं त्यामुळे इतरांचा नोकरीवरचा हक्क डावलला गेला. आणि मग पुढे कोर्टाने काय कारवाई केल्या, कोर्टामध्ये प्रकरणं गेली आणि मग कोर्टाने ते आरक्षणं वाढवली, कायम ठेवली, अमुक तमुक गोष्टी घडल्या. पण हसीना यांनी याबाबतीत जो युवकांचा असंतोष होता, तो असंतोष जेव्हा रस्त्यावर प्रकट व्हायला लागला तेव्हा त्यांच्याशी निगोशिएशन्स, वाटाघाटी करायला पाहिजे होते, बोलणी करायला पाहिजे होती. पण त्या सगळ्यांना सरसकटपणे गद्दार म्हणाल्या, देशद्रोही म्हणाल्या आणि वेगवेगळे त्यांनी रझाकार म्हणाल्या. त्या रझाकार म्हणजे ज्यांनी जेव्हा पाकिस्तान अभंग होता आणि त्या काळामध्ये पश्चिम पाकिस्तान जो आहे त्यांनी पूर्व बंगालवर जे अन्याय अत्याचार केले, त्या काळामध्ये जे पूर्व बंगालमधले जे लोक होते, काही लोक होते ते पाकिस्तानवादी होते, म्हणजे पश्चिम पाकिस्तानवादी होते. म्हणजे जो पश्चिम पाकिस्तान, जे पंजाब यांचं वर्चस्व सत्तेमध्ये होतं पाकिस्तानच्या, त्यांची दादागिरी पूर्व बंगालवरती चालायची. त्या दादागिरी करणाऱ्या हुकुमशहांच्या बाजूनी जे पूर्व बंगालमधले लोक होते त्यांना रझाकार, म्हणजे एक प्रकारे देशद्रोही समजलं. जे सगळे आंदोलक होते रस्त्यावरती आलेले, ते सगळे काही रझाकार नव्हते. त्यापैकी असंख्य तरुण अक्षरशः त्यांना नोकऱ्या हव्या होत्या, त्या मिळत नव्हत्या, म्हणून त्यांचा तो आक्रोश होता. त्यामुळे आणखीन चिडले, डिवचले गेले आणि मग शेख हसीना यांच्या विरोधात तो असंतोष प्रकट झाला. त्याच्यामध्ये काही पूर्वी जे सत्तेवरती खालिदांचा पक्ष BNP हाही त्याच्यामध्ये आंदोलनामध्ये होता. जमाते इस्लामी सारखा धर्मांध पक्ष आणि खालिदा यांचा BNP पक्ष हाही धर्मांधच आहे. हे सुद्धा त्या प्रवृत्ती याच्यामध्ये घुसले, हे नाकारता येत नाही. पण मूळ तरुण होता ना, जो कुठल्याही पक्षाचा नसलेला असाही तरुण होता त्याच्यामध्ये. त्यामुळे हसीना यांची चूक त्यांना भोवली आणि त्यांना 77व्या वर्षी देश सोडायला लागला. ज्या देशावरती त्यांनी प्रेम केलं, ज्या देशाची निर्मिती त्यांच्या वडिलांनी केली, जे राष्ट्रपिता मुजीबुर रहमान, त्यांचा पुतळा फोडण्यात आला, उद्ध्वस्त करण्यात आला, पाडण्यात आला. ही भयंकर गोष्ट आहे. ज्यांनी देश घडवला, जो देशाचा शिल्पकार, त्याचाच पुतळा पाडून टाकला जाणं, हे काय आहे? हे काय म्हणजे आता बांगलादेशचा पाकिस्तान होणार आहे का? शेख हसीना यांनी बांगलादेश सेक्युलर ठेवला होता. तिथल्या हिंदूंचं, शिखांचं, बौद्धांचं रक्षण केलं होतं त्यांनी. बांगलादेशला त्यांनी पाकिस्तानसारखा धर्मांध देश बनवू दिला नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. पण काही बाबतीत मग खूप प्रेशर आलं तर मग हसीना यांना स्वतः काही तडजोडी करायला लागत होत्या. आपली सेक्युलर भूमिकेला थोडीशी पातळ करणं, या गोष्टी कराव्या लागत होत्या. पण त्या मुळात सेक्युलर होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बांगलादेशमध्ये आता जमाते इस्लामी आणि BNP म्हणजे हा जो पक्ष आहे, म्हणजे खालिदा यांचा पक्ष, त्यांच्या हातात जर पाकिस्तान गेला तर तो पुन्हा धर्मांधांच्या हाती जाण्याचा धोका आहे आणि तो भारत विरोधी देश बनू शकतो.
एकीकडे चीनशी आपला संबंध चांगले नाहीत, पाकिस्तानशी तर आपला हाडवैर आहे अक्षरशः, त्यामध्ये बांगलादेशची भर पडली तर फार कठीण अवस्था होईल. शेजारचा नेपाळसुद्धा भारताशी फार सलोख्याचे संबंध ठेवून नाही आहे. मालदीवमध्ये चीनचे चीनलाच संपूर्ण मालदीव आंदण दिला ज्यांनी, असे लोक तिथे सत्तेवरती आले जातात. त्यामुळे भारताचे शेजारी देशांशी संबंध बिघडणे ही गंभीर गोष्ट आहे. आणि म्हणून बांगलादेशमध्ये कुठला पक्ष, कुठले लोक सत्तेवरती येतात हे महत्त्वाचं आहे. पण आपल्याला थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे. 1971च्या वेळी काय झालं होतं, त्याच्या अगोदरच्या निवडणुका पाकिस्तानमध्ये झाला तेव्हा पाकिस्तान एकच होता, एकत्र होता पाकिस्तान, बांगलादेश झाला नव्हता. त्यावेळी पाकिस्तानमधचे जे सत्ताधारी होते, मग आयूब खान होते, नंतर याह्या खान होते, मग भुत्तो होते, हे सगळेजण काय होते, हे सगळेजण पूर्व बंगालवरती, पूर्व बंगालची जी अस्मिता आहे, बंगाली अस्मिता, बंगाली भाषा यांचा अपमान करत होते. सरकारी नोकऱ्यामध्ये त्यांना स्थानही देत नव्हते, लष्करामध्ये, सरकारी नोकऱ्यामध्ये. त्यामुळे चिडले लोक. आणि मग मुजीबुर रहमान यांनी चळवळ सुरू केली. विमानतळ बंद पडले, रेल्वे बंद पडल्या, बंद पुकारला. मग काय करण्यात आलं की मुजीबुर रहमान त्यांनाच अटक करून अज्ञातवासात नेण्यात आलं. लोक चिडले आणि मग मुक्तिवाहिनीची स्थापना झाली. मुक्तिवाहिनीची स्थापना झाल्यानंतर त्यांना इंदिरा गांधींनी शस्त्रास्त्रांची आणि वेगवेगळ्या प्रकारची मदत केली. मुळात मुद्दा काय झाला होता त्याच्या अगोदर की मुजीबुर रहमान यांना चळवळ का करायला लागली पुढे जास्त, तर ते निवडून आलेले होते. त्यांचा पाकिस्तानचा पंतप्रधान होण्याचा अधिकार होता, तो डावलण्यात आला होता. पाकिस्तानमध्ये बघा, त्यांना जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा त्यांना 170 जागा मिळाल्या होत्या. 170 जागा त्यांनी लढवल्या, मिळाल्या किती 162. त्यापैकी 162 पूर्व याच्यामध्ये 170 जागा मिळाल्या, 162 पूर्व बंगालमध्ये मिळाल्या आणि 8 पश्चिम पाकिस्तानमध्ये. आणि जो पाकिस्तान पीपल्स पार्टी, भुत्तोंचा पक्ष आहे, त्यांना 120 जागा त्यांनी लढवल्या. त्यांना आल्या 81 ठिकाणी त्यांना विजय मिळाला आणि त्या सगळ्या पश्चिम पाकिस्तानमधल्या होत्या. म्हणजे पूर्व बंगालमधल्या, जो बंगाल हा एकच प्रांत होता ना भारतामध्ये, आणि तो पूर्व बंगाल जो स्वातंत्र्य 1947 नंतर फाळणीनंतर पाकिस्तानात गेला, त्यापैकी एकही जागा भुत्तोंच्या पक्षाला मिळाली नाही. मग मुजीबुर रहमान यांनी सत्ता स्थापन करण्याचा दावा केला, पण भुत्तो म्हणाले की अजिबात तुम्हाला सत्ता मिळणार नाही. नंतर लष्कर प्रमुख जे होते त्यावेळी याह्या खान, त्यांनी नकार दिला, काही तुम्हाला मिळणार नाही म्हणून. आणि मग काय झालं की मुजीबुर रहमान म्हणाले की वाटाघाटी करू, पण परराष्ट्र संरक्षण हे अधिकार तुमच्याकडे, निदान आम्हाला स्वतंत्रपणा, बाकीचं स्वायत्तता द्या आमच्या पूर्व बंगालला, तेही नाकारलं. मग याह्या खान आणि भुत्तो पुन्हा त्यांच्या इथे आले, त्यांच्याकडे वाटाघाटींना, पण त्यांनी हट्टाग्रही भूमिका आपली कायम ठेवली. कोणी? भुत्तो आणि याह्या खानाने. ते कुठल्याही मागण्यास मान्य करणं. मग आंदोलन सुरू झालं मुजीबुर रहमानचं. आणि मग काय झालं की त्यांना अटक झाली वगैरे, हे सगळं झालं. त्यावेळी पश्चिम पाकिस्तान, म्हणजे पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी, लष्करशहांनी इतके अनन्वित अत्याचार पूर्व बंगालवरती केले की ज्याचं नाव ते. अनेक स्त्रियांवरती बलात्कार करण्यात आले, घरं लुटण्यात आली, ठार मारण्यात आलं असंख्य लोकांना. आणि मग मुक्तीसंग्राम झाला, मग बांगलादेशची निर्मिती झाली, त्याला भारताची मदत झाली. हा सगळा इतिहास आहे. त्यावेळी जे युद्ध झालं, त्या युद्धामध्ये शेवटी पाकिस्तानला भारतापुढे शरणागती पत्करावी लागली. जनरल नियाझी जे होते त्यांना सपशेल लोटांगण घालावं लागलं भारतापुढे. मला अजूनही, मी माझ्या लहानपणी, मी तेव्हा 10वीत होतो, तेव्हा हे युद्ध सुरू झालं, तेव्हा ब्लॅकआउट व्हायचा आणि आम्हाला शाळेमध्ये सुद्धा शिकवायचे की ब्लॅकआउट झालं की जमिनीवरती कसं झोपायचं वगैरे. दिवे, रात्रीचे दिवे बंद करून ठेवायचे, म्हणजे समजा अटॅक झाला तर काही कळू नये म्हणून. अशा सगळ्या सूचना देण्यात आल्या होत्या.
मला हा फोटोही आल्याचं आठवते, नियाझी यांचा फोटो शरणागतीच्या पत्रकावरती सही करत असताना. आपल्याला माहिती आहे तेव्हाचा सॅम माणेकशॉंचा पराक्रम, इंदिरा गांधींचा पराक्रम, हे सगळं माहिती आहे आपल्याला. नव्या पिढीला कदाचित माहिती नसेल. त्यानंतर बघा, मी भारतामध्ये त्यावेळी मी जेव्हा हा युद्ध चालू होतं त्यावेळी 80 लाख निर्वासित आले भारतामध्ये. कुठनं? पाकिस्तानमधनं. तेव्हा बांगलादेश झाला नव्हता. 80 लाख. आणि मग त्यांना आपण पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मेघालय तिथेही जागा मिळेना, तेव्हा मग ओरिसा, मध्य प्रदेश अशा ठिकाणी मला वाटतं छावण्या उघडण्यात आल्या होत्या. 80 लाख. त्यांचा सगळा खर्च आपल्याला करावा लागला होता. फार मोठा बोजा त्या याचा आपल्यावरती आला. आपला काय संबंध पाकिस्तानशी, बांगलादेशशी असं करून चालत नाही. आणि आजही असे निर्वासित आले तर त्याचा भूदंड आपल्याला सोसावा लागणार आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. पाकिस्तानमध्ये मी तुम्हाला सांगतो की मुजीबुर यांची सत्ता आल्यानंतर त्यांची हत्या झाली, सगळ्या कुटुंबियांची हत्या झाली. तो फोटोही मला वर्तमानपत्रात त्यावेळी 75 साली आल्याचं आठवते. 15 ऑगस्ट 1975 आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच तिथे हत्या झाली. का झाली हत्या? तर त्या तिथल्या लोकांचं म्हणणं होतं की मुजीबुर रहमान जे आहेत ते जे पाकिस्तानशी ज्यांचे लागेबांधे आहेत किंवा संबंध ठेवतात अशांवरती, म्हणजे ज्यांनी मुक्तीसंग्रामात भाग घेतला नाही अशा लोकांना दुय्यम वागणूक देतात, अशा सैनिकांना दुय्यम वागणूक देतात, म्हणून सैन्यातच बंड झालं आणि त्यांनी मुजीबुर यांची हत्या केली. तेव्हा शेख हसीना आणि त्यांची बहीण मला वाटतं रेहना या तिथे नव्हत्या, त्यामुळे त्या सुरक्षित राहिल्या. बाकीच्या कुटुंबियांची हत्या झाली. मग जे लष्कर प्रमुख आले, मला वाटतं जे होते लष्करातले अधिकारी वगैरे, खोंडकार वगैरे असे लोक होते, ते आल्यानंतर पुन्हा त्यांच्या विरोधात बंड झालं, पुन्हा त्यांच्या विरोधात बंड झालं. अशी बंड होत होत आधी लष्कर प्रमुख जे जियाउर रहमान जे होते, जे बेगम खलिदा यांचे यजमान, ते लष्कर प्रमुख होते, त्यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आलं. मग ते सत्तेवरती आले. मग 3 वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर त्यांच्या विरोधात पुन्हा बंड झालं. आणि ते जे बंड केलं इर्शाद यांनी, त्यांनी निवडणुका घेतल्या, अमुक तमुक सगळं झालं. आणि मग 1990 नंतर ज्याला म्हणतो की एक पार्लमेंटरी डेमोक्रेसी तिथे यायला लागली. शेख हसीना सत्तेवरती आल्या, मुजीबुर यांच्या कन्याच. पण त्यांनी मग त्या सत्तेवरती आल्या, मग पुन्हा खलिदा आल्या, पुन्हा हसीना आल्या, पुन्हा खलिदा आल्या, असं होत होत गेल्या 15 वर्षात मात्र शेख हसीना तिथे सत्तेवरती आहेत. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आता हा सगळा इतिहास सांगितल्यानंतर, आता थोडक्यात हा सगळा इतिहास सांगितल्यानंतर काही मुद्दे जे राहिले ते असे की जेव्हा 1971चं युद्ध झालं, त्या 71च्या युद्धामध्ये युद्ध हे खरं महत्त्वाचं आहे. बांगलादेशची मुक्ती तेव्हापासून सुरू झाली असा मानणारा एक वर्ग बांगलादेशमध्ये आहे. आणि त्याचवेळी हा देश केव्हा घडायला सुरुवात झाली? 1947 पासूनच. म्हणजे 1947 साली जी फाळणी झाली आणि जो पाकिस्तान निर्माण झाला, त्या पाकिस्तानशी ज्यांची निष्ठा आहे असेही बांगलादेशमध्ये लोक आहेत. हे कोण आहेत ते? हे इर्शाद असेल, जियाउर रहमान असतील, या खलिदा आहेत, त्या पाकिस्तानला मानतात जास्त. आणि म्हणून तिथे तो संघर्ष सुरू आहे. बांगलादेशच्या मुक्तीपासूनच बांगलादेशचा इतिहास खरा आहे. मुजीबुर यांनी तो इतिहास रचला. त्यांना मानणारे लोक जे आवामी लीगचे, आणि तो इतिहासच न मानणारे, मुजीबुर यांचा पुतळा पाडून टाकणारे, गाडणारे हे जे लोक आहेत, ते आता जमात इस्लामी असेल किंवा BNP हा पक्ष असेल, खालिदांचा पक्ष, हे सगळे पक्ष त्यापैकी आहेत. हा संघर्ष तिथे आहे. आणि हा बांगलादेशमधला सेक्युलरिझम टिकणार की नाही, का केवळ तो कट्टर इस्लाम देश होऊन बांगलादेशचा पाकिस्तान होणार? आज पाकिस्तानला कोण विचारते जगात? पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात सापडलेली आहे. हसीना यांनी अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढून बांगलादेशचं नाव जगात नेलं. पण त्यांनी काही चुका केल्या, त्या त्यांना भोवल्या. आता याच्यातनं आपण काय शिकायचं? आपण असं शिकायचं
की कुठलाही कट्टरतावाद देशामध्ये येता कामा नये. मग तो कावड यात्रेचा असेल, गोरक्षणाच्या नावाखाली असणाऱ्या अल्पसंख्य समुदायाच्या हत्या असतील, अल्पसंख्य समुदायाला देशद्रोही सरसकट म्हणणं, गद्दार म्हणणं असं असणं, हे सुद्धा करता कामा नये. हे जर झालं, कारण भारताचं महत्त्व काय, भारतात जी लोकशाही आहे आणि भारत हा हिंदू बहुल देश असला तरी भारत हिंदू राष्ट्र नाही आहे. भारत हे सेक्युलर देश आहे, लोकशाही देश आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना सारखं स्थान देणार आहे. हा नेहरू आणि गांधी यांनी घडवलेला सेक्युलर देश आहे. हा सेक्युलर देश आपण जर हिंदू राष्ट्र बनवला तर आपला पाकिस्तान होईल, आपला बांगलादेश होईल, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हा बांगलादेशच्या या रक्तरंजित जो अराजक आहे त्यापासून घ्यायचा आपला हा धडा आहे. म्हणून हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन सगळ्यांनी आपण बंधुभावाने राहिले पाहिजे. कुठलंही टोक गाठता कामा नये. आणि आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांची लढाई आहे. मग विषमता असेल, भाववाढ असेल, जातीभेद असेल, वर्गभेद असेल, बेरोजगारी असतील, ते खरे प्रश्न आहेत. भावना भडकवणारी वक्तव्य, जन आक्रोश असेल किंवा लव जिहादच्या नावाखाली चालणारं राजकारण, मग ते हिंदुत्ववाद्यांचं असेल किंवा इथल्या कट्टर मुस्लिम किंवा ख्रिश्चन कोणी असेल, कुठल्याही धर्माचे जे कट्टरतावाद पसरवतात, खलिस्तानी असेल, त्यांना इथे थारा मिळता कामा नये. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण सगळ्यांनी शांततेने आणि सलोख्याने राहिलं पाहिजे. हे आपण शिकलं पाहिजे. नाहीतर आपला बांगलादेश होईल, आपला पाकिस्तान होईल. इथेच थांबतो. नमस्कार.